Hello and welcome, my dear friends and students. In today's video, I am going to explain a very important topic, that is production of bits or formation of bits, analytical method to explain how bits are formed. So let us consider the explanation of bits, production of bits formation. Now when two sound waves having same amplitude and slightly different frequencies travel through the same medium in same direction and arrive at a point of medium simultaneously, then due to superposition of that two sound waves there is a periodic variation in amplitude, in intensity of sound. So this production of alternate variation in intensity of sound, that is there is a periodic variation of intensity. At one instant we heard the maximum intensity sound, at the other instant we heard the minimum intensity sound. So the production of alternate maxima and minima, it means maximum intensity sound and minimum intensity sound, where at a point of medium due to superposition of two sound waves whose amplitude that are same but different in frequencies, that phenomena is called as the here bit किंवा बीट फॉर्मेशन किंवा बीट प्रोडक्शन. इथे आपल्याला बीट्स कशा तयार होतात हे बघायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय पाहिजे, टू साऊंड वेव्स. ह्या साऊंड वेव्स कशा पाहिजे, ज्यांचा एम्प्लिट्यूड सेम आहे आणि फ्रिक्वेन्सीज वेगवेगळे आहेत. सो व्हेन टू साऊंड वेव्स, जेव्हा दोन साऊंड वेव्स की ज्यांचा एम्प्लिट्यूड सेम आहे आणि त्यांचे फ्रिक्वेन्सी मध्ये थोडा डिफरन्स आहे, अशा दोन साऊंड वेव्ह जेव्हा एकाच मीडियम मधून ट्रॅव्हल करत असेल आणि एकाच डायरेक्शनने, ज्या वेळेला ह्या दोन साऊंड वेव्ह एकाच पॉइंटला एकाच वेळेला येऊन पोहोचतील तेव्हा त्यांचं सुपरपोजिशन होईल. सुपरपोजिशन झाल्यामुळे डिपेंडिंग अपॉन हाऊ दे मीट, वेदर दे मीट इन फेज और वेदर दे मीट आउट ऑफ फेज, इन फेज मीट होतात की आउट ऑफ फेज मीट होतात, याच्यावरून त्या पॉइंटला तिथला एम्प्लिट्यूड आपल्याला मॅक्सिमम किंवा मिनिमम मिळू शकतो. आणि एम्प्लिट्यूड जर मॅक्सिमम मिळाला तर इंटेन्सिटी त्यावर डिपेंड असतं, बिकॉज इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द एम्प्लिट्यूड. मग जर ह्या दोन साऊंड वेव्स ज्या एकाच मीडियम मधून ट्रॅव्हल होत आहे आणि एकाच वेळेला जर एकाच पॉइंटला येऊन पोहोचत असेल आणि इथे त्यांचं सुपरपोजिशन होत असेल, सुरुवातीला जर त्या इन फेज मीट होत असेल. आता इन फेज मीटिंग म्हणजे काय, तर माहिती आहे साऊंड वेव्ह कन्सिस्ट ऑफ कॉम्प्रेशन अँड रेरिफॅक्शन. सो व्हेन कॉम्प्रेशन ऑफ वन वेव्ह कोइन्साइड विथ कॉम्प्रेशन ऑफ अदर वेव्ह and rarefaction of one wave coincide with rarefaction of other wave, त्यावेळेला या टाइपच्या मीटिंगला म्हणतात इन फेज मीटिंग. जेव्हा या दोन साऊंड वेव्स अशा पद्धतीने मीट होत असेल तर एम्प्लिट्यूड मॅक्सिमम असतं, एम्प्लिट्यूड मॅक्सिमम असेल तर इंटेन्सिटी मॅक्सिमम असतं. आणि जेव्हा साऊंडची इंटेन्सिटी मॅक्सिमम असते तेव्हा वी हर्ड द लाऊड साऊंड, त्यालाच वॅक्सिंग म्हणतात. The maximum intensity sound is called as the waxing. आता दुसरी पॉसिबिलिटी, त्याच दोन साऊंड वेव्स या पर्टिक्युलर पॉइंटला येताना त्या आउट ऑफ फेज मीट होऊ शकतात. आउट ऑफ फेज म्हणजे काय, तर एका वेव्हचं कॉम्प्रेशन दुसऱ्या वेव्हच्या रेरिफॅक्शनशी, एका वेव्हचं रेरिफॅक्शन दुसऱ्या वेव्हच्या कॉम्प्रेशनशी जेव्हा सुपर इम्पोज होईल, इंटरफेअर होईल, मॅच होईल, त्यावेळेला ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला कशा मिळेल, मिनिमम, एम्प्लिट्यूड मिनिमम, इंटेन्सिटी मिनिमम. मग ह्या पॉइंटला आपल्याला मिनिमम इंटेन्सिटी साऊंड ऐकायला मिळेल, ज्याला आपण वॅनिंग म्हणतो. मग हा मिनिमम इंटेन्सिटी साऊंड, मॅक्सिमम इंटेन्सिटी साऊंड
ज्या फिनॉमिनामुळे आपल्याला ऐकायला मिळतो त्यालाच आपण म्हणतो बीट्स प्रोडक्शन और बीट्स फॉर्मेशन. म्हणून इथे आपण लिहिलंय की जेव्हा दोन साऊंड वेव्स की ज्यांचा अँप्लिट्यूड सेम आहे आणि त्यांच्या फ्रिक्वेन्सी मध्ये थोडा डिफरन्स आहे, ह्या वेव्ह जेव्हा एकाच मीडियम मधून ट्रॅव्हल होत असेल आणि एकाच पॉइंटला अराइव्ह होत असेल तर या दोन साऊंड वेव्हचं सुपरपोजिशन होईल. सुपरपोजिशन किंवा इंटरफरन्स आपण म्हणू शकतो. हे दोन टाईपचं होतं. एक तर त्या इन फेज मीट होऊ शकतात म्हणजे कंस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, आउट ऑफ फेज मीट झालं तर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. जेव्हा ते इन फेज मीट होतात तेव्हा एम्प्लिट्यूड आणि इंटेन्सिटी मॅक्झिमम असते आणि आउट ऑफ फेज जर मीट झालं तर इंटेन्सिटी आणि एम्प्लिट्यूड मिनिमम असतं. मग हा जो प्रोडक्शन ऑफ अल्टरनेट maximum intensity sound, minimum intensity sound at a point of medium due to superposition of two sound waves. ही ज्या साऊंड वेव्स कशा आहेत ज्यांचा एम्प्लिट्यूड सेम आहे अँड स्लाइटली डिफरंट इन फ्रिक्वेन्सी, अशा फिनॉमिनाला म्हणतो आपण बीट्स. आता याच्यावरूनच तुम्हाला त्याच्या कंडिशन जर विचारल्या तर त्या कंडिशन याच्यावरूनच सांगता येतात आपल्याला. असं विचारतात व्हॉट आर बीट्स, स्टेट द कंडिशन्स फॉर द फॉर्मेशन ऑफ बीट्स. बीट्स कशाला म्हणतात आणि बीट्सच्या कंडिशन काय. तर इथे ऍटलीस्ट वी नीड द टू साऊंड वेव्स की ज्यांचं काय सारखं असलं पाहिजे काय वेगळं असलं पाहिजे. तर टू साऊंड वेव्स मस्ट बी ऑफ सेम एम्प्लिट्यूड. टू साऊंड वेव्स मस्ट बी स्लाइटली डिफर इन फ्रिक्वेन्सी. that two sound waves must travel through the same medium in same direction. That two sound waves must arrive at a point of medium simultaneously so that two sound waves must superimpose. So these are the condition for the formation of beats and how beats are formed. That is the explanation of beats. Now we have to consider certain definition. Now we have to consider certain definitions related to the formation of beats. The first one, waxing. Now we just see when two sound waves meet, depending upon how they meet, there are two possibilities of meeting, whether they meet in phase or whether they meet out of phase. When they meet, now depending upon how that two sound waves meet, whether they meet in phase or whether they meet out of phase. जेव्हा त्या दोन साऊंड वेव्स इन फेज मीट होतात तेव्हा एम्प्लिट्यूड आणि इंटेन्सिटी मॅक्झिमम. मग जेव्हा इंटेन्सिटी मॅक्झिमम असेल तर आपल्याला मोठा आवाज ऐकायला मिळतो. त्याच मोठ्या आवाजाला इथे म्हटलेलं आहे वॅक्सिंग. मॅक्झिमम इंटेन्सिटी साऊंड प्रोड्यूस ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ टू साऊंड वेव्स, that is called as waxing. Here the time instant at which you heard the maximum intensity sound, that is called as waxing. Waning is the opposite case, the minimum intensity sound due to superposition of two sound waves, that is called as the waning. जेव्हा दोन साऊंड वेव्स ह्या अशा पद्धतीने सुपरइम्पोज होतील की त्यांचं मीटिंग इन फेज असेल. आता बघितलं आपण इन फेज म्हणजे काय, कॉम्प्रेशन विथ कॉम्प्रेशन, रेरिफॅक्शन विथ रेरिफॅक्शन. त्यावेळेला एम्प्लिट्यूड मॅक्झिमम असतो त्यामुळे इंटेन्सिटी मॅक्झिमम. मग मॅक्झिमम इंटेन्सिटी साऊंडलाच काय म्हणतो आपण वॅक्सिंग आणि मिनिमम इंटेन्सिटी साऊंडला काय म्हणायचं वॅनिंग. त्यानंतर व्हॉट इज वन बीट, वन वॅक्सिंग अँड वन वॅनिंग कॉन्स्टिट्यूट द वन बीट. एक मोठा आवाज एक छोटा आवाज या दोघांना मिळून एक बीट तयार होतो. म्हणून वन वॅक्सिंग अँड वन वॅनिंग constitute the one beat. Then what is period of beat? The time interval between two successive waxing or two successive waning, that is called as the period of beat. जेव्हा आपण कोणत्याही दोन सक्सेसिव्ह वॅक्सिंग किंवा दोन सक्सेसिव्ह वॅनिंग यांना लागणारा वेळ कन्सिडर करू तर त्या टाइम इंटरवलला म्हणतात पिरियड. आणि व्हॉट इज frequency of beat or beat frequency, that is the number of beats heard per second. एका सेकंदामध्ये आपण किती अशा मोठ्या आणि छोट्या आवाजामध्ये व्हेरिएशन ऐकतो त्याला आपण म्हणतो बीट्स. नंबर ऑफ बीट्स heard per second, that is called as the frequency. पुन्हा एकदा बघा, maximum intensity sound due to superposition of two sound waves, that is called as waxing. Minimum intensity sound due to superposition of two sound waves, that is called as waning. One waxing and one waning constitute the one beat.
The time interval between two successive waxing or waning, that is called as the period of beat. And number of beats heard per second, that is called as the frequency of beat. Now we have to discuss the beats formation by using the particular method called as analytical method. Now we have to discuss analytically the formation of beats, and we have to show that beat frequency equal to the frequency difference between the two sound waves, that is n equal to n1 minus n2, where we consider here n1 greater than n2. दोघांमधला जो डिफरन्स आहे फ्रिक्वेन्सीचा दोन साऊंड वेव्ह मधला, तीच फ्रिक्वेन्सी कोणाची असते, बीटची. बरेचदा क्वेश्चन विचारला जातो, शो दॅट बीट फ्रिक्वेन्सी इक्वल टू फ्रिक्वेन्सी डिफरन्स बिटवीन द टू साऊंड वेव्स. मग डिस्कस एनालिटिकली मेथड म्हटलं तर तुम्हाला सुरुवातीला आपल्या कंडिशन नुसार दोन साऊंड वेव्स घ्याव्या लागतील ज्यांचा एम्प्लिट्यूड सेम पण फ्रिक्वेन्सी स्लाइटली डिफरंट. म्हणून पहिला पॉइंट काय राहील आपला, कन्सिडर द टू साऊंड वेव्स हॅविंग सेम एम्प्लिट्यूड बट स्लाइटली डिफरंट इन फ्रिक्वेन्सीज. मग डिफरंट फ्रिक्वेन्सीज दाखवायचे असतील तर आपल्याला n1 आणि n2 दाखवावे लागतील. मग एक असा पॉइंट आपल्याला चूज करायचा आहे ज्या पॉइंटला ह्या दोन साऊंड वेव्स एकाच वेळेला येऊन पोहोचतील. तो पॉइंट आपण x कन्सिडर करू. लेट x बी द पॉइंट ऑफ मीडियम where that two sound waves arrive simultaneously. मग आता प्रत्येक वेव्ह त्या पॉइंटला येत असताना आपलं स्वतःचं डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस करेल. त्यामुळे प्रत्येक वेव्हचं पहिले इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट द्यावं लागेल. साऊंड वेव्स प्रोग्रेसिव्ह वेव्स आहेत. प्रोग्रेसिव्ह वेव्हचे इक्वेशन आपण शिकलो आहे, दॅट इज y इक्वल टू a sin 2 pi. वेगवेगळे फॉर्म आहेत त्याचे, इन ब्रॅकेट nt मायनस x बाय लॅम्बडा. पॉझिटिव्ह x डायरेक्शनने जात असेल तर निगेटिव्ह जात असेल तर इथे प्लस राहत. आता आपल्याला दोन साऊंड वेव्स घ्यायचे आहेत ज्यांचा एम्प्लिट्यूड सेम आहे, फ्रिक्वेन्सी वेगळी आणि v इक्वल टू n लॅम्बडा. यानुसार मग फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ त्या वेगळ्या होतील. म्हणून मग y1 इक्वल टू a sin 2 pi इन ब्रॅकेट n1t मायनस x बाय लॅम्बडा 1. हे पहिल्या इक्वेशन, पहिल्या वेव्हचं डिस्प्लेसमेंट इक्वेशन आहे. दुसऱ्या वेव्हचं डिस्प्लेसमेंट इक्वेशन a sin 2 pi n2t मायनस x बाय लॅम्बडा 2. इथे वेगवेगळं काय घ्यायचं आहे आपल्याला, त्यांची फ्रिक्वेन्सी आणि त्यांची वेव्हलेंथ. एकदा ही इक्वेशन जर व्यवस्थित आपण लक्षात ठेवले, डिस्प्लेसमेंट इक्वेशन प्रत्येक वेव्हचं काय लिहायचं आहे आपल्याला, तर साऊंड वेव्ह प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. त्यामुळे प्रोग्रेसिव्ह वेव्हचा आपण एक फॉर्म घेतोय. इथे कोणता एक फॉर्म घेतला चालतं, पण आता इथे आपल्याला फ्रिक्वेन्सीची गरज आहे म्हणून फ्रिक्वेन्सी शोईंग फॉर्म आपण घेऊया. म्हणून y1 इक्वल टू a sin 2 pi, इथे n1t मायनस x बाय लॅम्बडा 1, इथे y2 इक्वल टू a sin 2 pi n2t मायनस x बाय लॅम्बडा 2. एम्प्लिट्यूड सेम आहे, फ्रिक्वेन्सी वेगळी आणि वेव्हलेंथ वेगळी आहे. आता सिम्प्लिसिटीसाठी असं कन्सिडर करतात की जो लिसनर आहे तो एक्झॅक्टली ज्या पॉइंटला ह्या साऊंड वेव्स एकत्र येत आहे, मीट होत आहे, त्याच ठिकाणी आहे. म्हणून त्याचं डिस्प्लेसमेंट 0, x इक्वल टू 0. इथे जर आपण कन्सिडर केलं ज्या पॉइंटला त्या दोन्ही साऊंड वेव्स मीट झाल्या त्याच पॉइंटला लिसनर आहे असं अज्युम केलेलं आहे. असं आपल्याला सिम्प्लिसिटीसाठी अज्युम करायचं आहे. आपल्या टेक्स्टबुक मध्ये पण तेच त्यांनी दिलेलं आहे. लेट अस अज्युम फॉर द सिम्प्लिसिटी दॅट लिसनर इज प्रेझेंट ॲट अ पॉइंट वेअर द टू साऊंड वेव्स मीट. त्यामुळे या इक्वेशन मध्ये x इक्वल टू 0 ठेवा. इथे जर आपण x इक्वल टू 0 ठेवलं, 0 अपॉन एनिथिंग 0, बरोबर आहे. मग आता इथे पहिले इक्वेशन काय रिड्यूस होईल, y1 इक्वल टू a sin 2 pi n1t. सेकंड इक्वेशन y2 इक्वल टू a sin 2 pi n2t. म्हणून मी इथे याला रिड्यूस केलं जस्ट बाय पुटिंग x इक्वल टू 0. x इक्वल टू 0 आपण या इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह मध्ये ठेवल्यानंतर आपल्याला जे इक्वेशन पाहिजे आहे ते इक्वेशन आपण इथे मिळवलेले आहे. y1 इक्वल टू a sin 2 pi n1t, y2 इक्वल टू a sin 2 pi n2t. आता इथे आपण असं अज्युम करतोय की ह्या दोन साऊंड वेव्स त्या पॉइंटला कशा मीट होतात, इन फेज, वेअर दे मीट इन फेज. त्यामुळे आता इन फेज मीटिंग म्हटलं तर डिस्प्लेसमेंटचे ऍडिशन होतं. त्यामुळे y इक्वल टू y1 प्लस y2 लिहिलं आपण.
आता y1 ची व्हॅल्यू प्लेस करा y2 ची सिम्प्लिफाइड फॉर्म मध्ये. हे नाही घ्यायचे, याच्यामध्ये आपल्याला सिम्प्लिफाइड फॉर्म मध्ये घ्यायचे. y1 a sin 2 by n1t, y2 a sin 2 by n2t. आता इथे आपण y1 आणि y2 ची व्हॅल्यू ठेवल्यानंतर तुम्हाला इथे a कॉमन दिसतंय. हे a कॉमन काढल्यानंतर आपल्याला ब्रॅकेट मध्ये जे काही लेफ्ट ओव्हर असेल ते लिहिलं sin 2 pi n1t प्लस sin 2 pi n2t. आता हे 2 pi n1t ला जर आपण c कन्सिडर केलं आणि 2 pi n2t ला आपण d कन्सिडर केलं तर आपल्याला हा फॉर्म्युला वापरता येईल sin c प्लस sin d चा. काय तो 2 टाइम्स sin in bracket c plus d divided by 2 into cos c minus d divided by 2. आता आपण या फॉर्म्युलाचा वापर करणार. इथला हा 2 जो आहे मी या a सोबत लिहिलेला आहे, बरोबर झाला 2a. आता आपल्याला काय लिहायचं आहे, पहिले sin, हे लिहिली मी sin. आता आपल्याजवळ c आहे 2 pi n1t, d आहे 2 pi n2t. दोन्ही याच्यामध्ये कॉमन काय 2 pi आणि t, म्हणून मी 2 pi आणि t कॉमन काढून घेतलं. व्हॉट इज लेफ्ट ओव्हर, इथला n1 इथला n2 आणि हा फॉर्म्युल्यातला आपला डिवाइड बाय 2. म्हणून आपण पहिली टर्म लिहिली y = 2a in bracket sin पुन्हा ब्रॅकेट 2 pi in bracket n1 plus n2 divided by 2 into t. in similar way ह्यांचंच आपल्याला आता इथे सबट्रॅक्शन करायचं आहे. cos टर्म लिहिताना सेम आहे. इथे cos पुन्हा बघा c minus d divided by 2 आहे, इथे c plus d divided by 2 आहे. मग सेकंड टर्म लिहिताना फक्त इथे sin च्या ऐवजी cos, बाकी ॲज इट इज, आणि इथे प्लस च्या ऐवजी मायनस. पुन्हा एकदा बघा, we have to discuss analytically the formation of bits. For that we need the two sound waves. That two sound waves must be of same amplitude but slightly different in frequencies. म्हणून आपण पहिला कन्सिडर केलेला पॉइंट आहे, consider the two sound waves of same amplitude and slightly different frequencies. ज्यांच्या फ्रिक्वेन्सीज आपण रिप्रेझेंट केल्या आहेत n1 आणि n2 ने. मग आपण असं कन्सिडर केलं की ह्या दोन्ही साऊंड वेव्स एकाच पॉइंटला येऊन पोहोचतात आणि कशा मीट होतात, इन फेज. सो लेट x बी द पॉइंट ऑफ मीडियम where that two sound waves arrive and how they meet in phase. मग आता त्यांचं डिस्प्लेसमेंट इक्वेशन जे आहे हे डिस्प्लेसमेंट इक्वेशन घ्या. प्रोग्रेसिव्ह वेव्हचं डिस्प्लेसमेंट इक्वेशन y1 = a sin 2 pi, इथे n1t - x by λ1. दुसऱ्या वेव्हचं डिस्प्लेसमेंट इक्वेशन a sin 2 pi n2t - x by λ2. आता इथे आपली कंडिशन कन्सिडर केलेली आहे. पण कंडिशन त्यांनी दिली आहे की सिम्प्लिसिटीसाठी या इक्वेशनला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. त्याकरता तो जो लिसनर आहे की जो या दोन साऊंड वेव्हचं सुपरपोजिशन लिसन करणार आहे, ऑब्झर्व करणार आहे, तो त्याच पॉइंटला प्रेझेंट आहे ज्या पॉइंटला ह्या दोन साऊंड वेव्हज मीट होत आहेत. मग त्याचं डिस्प्लेसमेंट हे 0 आहे. म्हणून x ची व्हॅल्यू या दोन इक्वेशन मध्ये काय ठेवायची, 0. x ची व्हॅल्यू इथे जर 0 ठेवली मी, हे दोन इक्वेशन सिम्प्लिफाय झाले बघा. y1 = a sin 2 pi n1t, y2 = a sin 2 pi n2t. आता आपल्या प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन नुसार त्या दोघांना त्यांचे जे डिस्प्लेसमेंट आहे ते ऍड करा. दोघांमध्ये कॉमन काय, a कॉमन काढलं. आता इथे फॉर्म्युला वापरायचा आहे आपल्याला मॅथ्सचा, sin c plus sin d, that is 2 times sin c plus d divided by 2 into cos c minus d divided by 2. मग आता या फॉर्म्युल्यातला हा 2 आणि हा a झाला 2a. sin as it is लिहायचं, इथे 2 pi t कॉमन आहे आणि ब्रॅकेट मध्ये काय राहील मग n1 plus n2 divided by 2 आणि इथे राहील n1 minus n2 divided by 2. Now we have to just simplify that equation. First of all we have to rearrange that equation. पहिले cos ची टर्म आपण लिहून घेऊया. y = 2a, जी सेकंड टर्म होती cos ची ती इथे लिहिली मी, cos 2 pi in bracket n1 minus n2 divided by 2 into t into sin. का, कारण आपल्याला 2a आणि cos याला पुट करावं लागतं एनालिटिकल मेथड मध्ये. आपण नेहमी करता इथे cos सोबतची जी टर्म आहे ती आपण a पुट करतो. म्हणून इथे 2a आणि cos जी काही कंप्लीट टर्म आहे 2 pi
ब्रॅकेट n1 n2 डिवाइडेड बाय 2 into t, याला आपण काय पुट केलेलं आहे कॅपिटल A. मग याची व्हॅल्यू जर कॅपिटल A ठेवली तर काय मिळालं मग आपल्याला A, आणि sin ची टर्म आहे जी sin 2 पाय in bracket n1 plus n2 divided by 2 into t. Discuss analytically the formation of bits म्हटलं तर इतकंच लिहायचं. आता आपल्याला दाखवायचं आहे हे show that bit frequency is equal to frequency difference between the two sound waves, म्हणजेच n equal to n1 minus n2. We are assuming here n1 greater than n2. Now by considering condition for waxing or by considering condition for waning, दोन पैकी कोणतीही एक कंडिशन घेऊन आपण हे फ्रिक्वेन्सीचा जो फॉर्म्युला आपल्याला दाखवायचा आहे दॅट इज बीट फ्रिक्वेन्सी इक्वल टू फ्रिक्वेन्सी डिफरन्स बिटवीन टू साऊंड वेव्हज, हे आपल्याला दाखवायचं आहे n इक्वल टू n1 मायनस n2. मग आता पहिले आपण वॅक्सिंगची कंडिशन घेऊया. वॅक्सिंग साठी आता आपण बोललो द टाइम इन्स्टन्स यू हर्ड द मॅक्सिमम साऊंड किंवा मॅक्सिमम इंटेन्सिटी साऊंड. इंटेन्सिटी मॅक्सिमम केव्हा असतं जेव्हा एम्प्लिट्यूड मॅक्सिमम. म्हणून मी कंडिशन काय घेतलेली आहे वॅक्सिंग करता फॉर वॅक्सिंग एम्प्लिट्यूड मॅक्सिमम. मॅक्सिमम एम्प्लिट्यूड म्हटलं तर प्लस मायनस 2a. मग आता इथे या कॅपिटल A ची व्हॅल्यू आपण इथे काय पुट केलेली आहे 2a cos, आणि हा कंप्लीट ब्रॅकेट 2a cos 2 पाय in bracket n1 minus n2 divided by 2 into t equal to plus minus 2a. दोन्ही साइडला 2a ने डिवाइड करा. 2a ने डिवाइड केल्यानंतर इथला 2a कॅन्सल होईल, इथे 1 येईल. म्हणून इथे लिहिलाय cos 2 पाय in bracket n1 minus n2 divided by 2 into t equal to plus minus 1. आता cos च्या कोणत्या व्हॅल्यूला आपल्याला त्याची व्हॅल्यू प्लस मायनस 1 येते तर cos n पाय where n equal to 0 1 2 3 up to dash dash, n ची व्हॅल्यू 0 घ्या 1 घ्या 2 घ्या 3 घ्या, त्याच्या प्रत्येकाला cos ची व्हॅल्यू किती असते जसं cos 0 असेल तर प्लस 1, cos पाय n ची व्हॅल्यू 1 ठेवली तर मायनस 1, म्हणजे जेव्हा n ची व्हॅल्यू आपण ऑड ठेवतो तेव्हा मायनस 1 आणि n ची व्हॅल्यू जेव्हा आपण इव्हन आणि 0 ठेवतो तेव्हा प्लस 1. म्हणून मी इथे याची जी व्हॅल्यू आहे ती काय ठेवलेली आहे cos n पाय. आता हा cos त्याच्यानंतर हा पाय हा 2 कॅन्सल होईल. व्हॉट इज लेफ्ट ओव्हर इथे लेफ्ट राईट n1 minus n2 into t इक्वल टू इथे n. याच्यावरून आपल्याला जनरल एक्सप्रेशन काढायचं आहे द टाइम इन्स्टंट ॲट विच यू हर्ड द वॅक्सिंग. जनरल टाइम साठी एक्सप्रेशन काढायचं आहे की ज्या टाइमला तुम्ही वॅक्सिंग हर्ड करा. आता तुम्हाला फ्रिक्वेन्सी काढायची असेल तर पहिले टाइम पिरियड काढावा लागेल. टाइम पिरियड काढण्याकरता तुम्हाला सक्सेसिव्ह टाइम पाहिजे. ज्या ज्या वेळेला तुम्ही वॅक्सिंग आहे का त्या वेळेचा सक्सेसिव्ह टाइम, तर ते मिळवण्याकरता n च्या ज्या व्हॅल्यूज आपण सिलेक्ट करतो त्या व्हॅल्यूज या जनरल फॉर्म्युल्यामध्ये ठेवत चला. पहिली व्हॅल्यू कोणती आहे 0, म्हणून इथे मी n इक्वल टू 0 जर ठेवलं या इक्वेशन मध्ये तर मला t1 इक्वल टू काय मिळेल 0. जर मी पुढची व्हॅल्यू 1 घेतली तर n इक्वल टू 1 घेतली तर t2 इक्वल टू 1 upon n1 minus n2. नेक्स्ट टाइम घ्यायचं 2, इथे n इक्वल टू 2 घेतलं तर t3 इक्वल टू 2 upon n1 minus n2. हे झाले टाइम इन्स्टन्स ॲट विच यू हर्ड द वॅक्सिंग. आता कोणते दोन सक्सेसिव्ह टाइम इंटरवल घ्या. मग मी तिसरा आणि दुसरा हा घेतोय t3 minus t2 जर केला आपण तर 2 upon n1 minus n2 minus 1 upon n1 minus n2. डिनॉमिनेटर सेम आहे त्यामुळे ॲज इट इज देअर 2 minus 1 1. म्हणजे इथे आपल्याला टाइम पिरियड जो मिळाला हा टाइम पिरियड मिळाला 1 upon n1 minus n2. आता काय रिलेशन आहे टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी आहे n इक्वल टू 1 upon t. याला इन्व्हर्ट करा. therefore the frequency of a beat that become n equal to n1 minus n2, that is the frequency difference between the two sound waves. पुन्हा एकदा बघा आपल्याला वॅक्सिंग किंवा वॅनिंग ची कंडिशन घेऊन दाखवायचं आहे की बीट फ्रिक्वेन्सी म्हणजेच फ्रिक्वेन्सी डिफरन्स बिटवीन द टू साऊंड वेव्स. त्याकरता काय केलं आपण कंडिशन लिहिली वॅक्सिंग करिता काय a इक्वल टू मॅक्सिमम. मॅक्सिमम म्हणजे प्लस मायनस 2a. कॅपिटल A ची व्हॅल्यू ठेवा जी आपण इथे एक्सप्रेशन मध्ये पुट केलेली आहे ती ठेवली. त्यानंतर
प्लस मायनस 2a ने दोन्ही साइडला इथे डिवाइड केलं, ऍक्च्युली 2a ने पण डिवाइड केलंय. त्यानंतर इथे या प्लस मायनस 1 ही व्हॅल्यू कॉस मध्ये कोणकोणत्या अँगलला मिळतं ते आपण लिहिलं. cos n पाय ला मिळतं where n equal to 0 1 2 3 up to dash dash. इथे सिंप्लिफिकेशन करून तुम्हाला जनरल एक्सप्रेशन मिळवायचं आहे टाइम करता at which you heard the waxing. मग इथे n च्या रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू ठेवत चला. पहिली व्हॅल्यू 0 ठेवायची, मग 1, मग 2, मग 3 असे तुम्ही सक्सेसिव्ह टाइम इंटरवल मिळवायचे. आणि कोणते दोन सक्सेसिव्ह टाइम इंटरवल घ्या, तुम्ही t2 t1 घेतलं तरी तुम्हाला पिरियड मिळेल, तुम्ही t3 t2 घेतलं तरी तुम्हाला पिरियड मिळेल. एकदा आपल्याला पिरियड मिळाला तर त्याचा रेसिप्रोकल म्हणजे फ्रिक्वेन्सी. मग पिरियड काय मिळाला आपल्याला 1/n1 n2. फ्रिक्वेन्सी काय होईल त्याचा रेसिप्रोकल, that is n equal to n1 n2. Now in a similar way, by considering waning we have to show the same thing. Now let us consider the condition for waning. Now by considering the condition for waning, काय कंडिशन आहे waning ची? की amplitude minimum. टू साऊंड वेव्स सेम एम्प्लिट्यूड चे असल्यामुळे त्यांचं मिनिमम एम्प्लिट्यूड किती राहील 0, मॅक्सिमम एम्प्लिट्यूड प्लस मायनस 2 आहे. म्हणून मग a इक्वल टू काय लिहायचं 0. पुन्हा a ची व्हॅल्यू ठेवा 2a cos 2 pi in bracket n1 n2 divided by 2 into t that is equal to 0. पुन्हा दोन्ही साइडला 2a ने डिवाइड करा, इथे डिवाइड केलं. त्यानंतर कोणत्या अँगलला cos च्या आपल्याला त्याची व्हॅल्यू 0 मिळेल तर cos n pi by 2 where n start from only odd 1 3 5 7. इथे आपल्याला cos च्या कोणत्या अँगलला त्याची व्हॅल्यू 0 मिळेल तर cos pi by 2 3 pi by 2 5 pi by 2 7 pi by 2. त्यामुळे इथे मी जनरल फॉर्म्युला लिहिला cos n pi by 2 where n start from. हे महत्त्वाचं आहे, तिथे n equal to 0 1 2 3 होतं वॅक्सिंगच्या वेळेला. वेनिंगच्या वेळेला फक्त ऑड घ्यायचा आहे 1 3 5 7. मग याच्यावरून जनरल फॉर्म्युला पुन्हा t चा काय बनेल आपला, हा बघा इथे पाय, हा पाय कॅन्सल होईल, cos कॅन्सल होईल, हा 2 कॅन्सल होईल, पण हा इथला 2 राहील. त्यामुळे इथे आपल्याला t ची जी व्हॅल्यू मिळेल टाइम इन्स्टन्स at which you heard the waning, ते राहील t equal to n upon 2 n1 n2. आता प्रत्येक वेळेला n ची व्हॅल्यू पुट करत चला. पहिले n ची व्हॅल्यू 0 पुट करा, तुम्हाला पहिला टाइम मिळेल ज्या वेळेला तुम्ही वेनिंग ऐका. मग दुसरी व्हॅल्यू काय पुट करायची आहे 3. मग n equal to 3 पुट केलं तर तुम्हाला t2 मिळालं. बस हे दोन जे आहेत t2 t1 या दोघांमधला टाइम इंटरवल घ्या. t2 t1 that is 3 upon 2 n1 n2 minus 1 upon 2 n1 n2. आता 3 1 किती राहील 2 upon 2 cancel, that is the 1. म्हणून मग इथे 1 upon n1 n2 हे काय झालं पिरियड, त्याचा रेसिप्रोकल घ्या. काय मिळेल n equal to n1 n2. म्हणजे आपण वॅक्सिंगला कन्सिडर केलं तरी बीट फ्रिक्वेन्सी काय आली n1 n2. आणि आपण वॅनिंग जरी कन्सिडर केलं तरी बीट फ्रिक्वेन्सी काय आली n1 n2. दोघांची मेथड सेमच आहे, फक्त इथली कंडिशन वेगळी. वॅक्सिंगला एम्प्लिट्यूड मॅक्सिमम घ्या, वॅनिंगला एम्प्लिट्यूड काय घ्यायचं मिनिमम घ्यायचं. हा कंप्लीट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर जेव्हा कंप्लीट क्वेश्चन विचारतात तर दोन पैकी कोणती एक कंडिशन घेऊ शकता तुम्ही, बाय कन्सिडरिंग वॅक्सिंग और बाय कन्सिडरिंग वॅनिंग. आता हे बीट्स आपण का स्टडी केले पाहिजे, त्याचे ऍप्लिकेशन काय, किंवा हे शॉर्ट क्वेश्चन मध्ये ऍप्लिकेशन विचारतात. स्टेट द ऍप्लिकेशन ऑफ बीट्स. सो बीट्स आर यूज्ड टू डिटरमाइन द अननोन फ्रिक्वेन्सी. बीट्स जे आहेत हे अननोन फ्रिक्वेन्सी आपण डिटरमाइन करण्यासाठी सोनोमीटर मध्ये वापरू शकतो. बीट्स आर यूज्ड टू ट्यून द म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. बीट्स जे आहेत हे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट ट्यून करण्यासाठी तुम्ही बघितलं असेल की कोणते म्युझिकल इन्स्ट्रुमेंट यूज करण्याच्या आधी त्याला सेट केल्या जातात. सेट करणे म्हणजेच काय, त्याचा मॅक्सिमम साऊंड आणि मिनिमम साऊंड हे सेट करतात. म्हणजेच काय, बीट्स आर यूज्ड टू ट्यून द म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. बीट्स आर यूज्ड to detect the harmful gases which are present in our minds, and that beats are used in our western music. पाश्चात्य संगीत जे आहे त्याच्यामध्ये beats चा वापर जास्त केला जातो. म्हणून मग जर आपल्याला युजेस विचारले तर 4 युजेस आपण इझिली लिहू शकलो पाहिजे.
First one, beats are used just to find the unknown frequency of a tuning fork. Beats are used to tune the musical instrument. Beats are used to detect the harmful gases in the mind, and beats are used in a Western music, Paschatya Sangeet. So that is how we have to consider the complete production of beats, condition for the formation of beats, various definition related to the beats, and the analytical method to discuss how beats are formed and to show that beat frequency equal to frequency difference between the two sound waves.